पात्र लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं घेऊ नका, कारण उगाच आधीच वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक करत असतात, त्याच्यामुळे तो विषय मी घेणार आहे। मी शासन दरबारी सरकारच्या दरबारी जे काय आहे प्रयत्न करणार आहे। नाही, आता तुम्ही असं कुणाचं नाव घेऊ नका, माझी विनंती आहे मीडियाला की आता तो विषय संपलेला आहे। इथं आमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार जे काय आहे, गरजवंत मराठ्यांच्या बाबतीतलं जो काही कळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा, त्यासाठी मनोजदादांनी हत्यार उपसलेलं आहे। ते आपल्याला उपोषण याच्यामधनं सकारात्मक असं आउटपुट आलं पाहिजे, याच्यासाठी आमच्या सरकारचा प्रतिनिधी असं काही नाहीये। सरकारने या आंदोलनाची दखल ही घेतलेली आहे, सरकारी दखल घेईल आणि ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी सरकार घेईल। निश्चित घेणार। याच्यामध्ये सरकार सगळ्या गोष्टीचं नियोजन करतंय, विचार करतंय आणि सकारात्मक निर्णय याच्या बाबतीत होणार आहे। अदखल पात्र लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं घेऊ नका, कारण उगाच आधीच वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक करत असतात, त्याच्यामुळे तो विषय मी घेणार आहे। निश्चितपणानं सगळ्याला मी आव्हान कराल आपल्या माध्यमातून की हे गरजवंत मराठ्याचं त्या ठिकाणी आंदोलन आहे, याला सगळ्यांनी पाठिंबा पाठबळ द्यावं। हे बघा, मी काय सांगितलं की सरकारमधला मी एक प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी तिथं माझी जी भूमिका मांडायची मी तिथं हो करतोय मी आव्हान। काय शिष्टमंडळ या बाबतीत मी म्हणतोय ना तुम्हाला, मी शासन दरबारी सरकारच्या दरबारी जे काय आहे प्रयत्न करणार आहे। मी बोललोय तशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी दादांनाही बोललेलो आहे की आंदोलन गरजवंत मराठ्याचं याची दखल ही घेतली गेली पाहिजे आणि सरकार निश्चित दखल घेईल। याच्या बाबतीत सकारात्मक विचार जे काय आहे सरकारचा चालू आहे। आजच सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन जे काय आमरण उपोषण चालू आहे। हे बघा, सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा बोलतायत, वैयक्तिक अजितदादा बोलत नसतात, सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून बोलतायत आणि ते सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार याच्या बाबतीत निर्णय घेईल। आज शिष्टमंडळ निश्चितपणाने दादाला भेटाली। हे बघा, मनोज दादांनी आल्या उपोषणाला बसायच्या पहिले जाहीर केलं, आव्हान केलंय। आपण जे म्हणताय ते मला असं चुकीचं वाटतंय। मनोज दादांनी आव्हान केल्यानंतर ज्या काही 4 व्हीलर आहेत, मोठ्या गाड्या आहेत, त्या पूर्ण तुम्ही वाशीकडे घेऊन जा, तिथं पार्क करून या, अशा पद्धतीचं आव्हान केल्यानंतर आमचे जे काही लोक आहेत ते गाड्या घेऊन वाशीकडे जाऊन आता ते जे काही आहे रेल्वेनी लोकलनी असेल किंवा बसनी असेल ते या ठिकाणी येतील। मुंबईकरांना कुठली अडचण होणार नाही, त्रास होणार नाही, हा आमचा गरजवंत मराठा याची काळजी घेईल।